तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद टेक्निकल. तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, जर तुमची के-वाय-सी केली तरीसुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहात. का? कारण हा व्हिडिओ अत्यंत इम्पोर्टंट असा आहे आणि तुमची के-वाय-सी करूनसुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहे आणि कशा कारणामुळे आणि कोणत्या रिझनमुळे तुम्ही अपात्र ठरणार आहात, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर नमस्कार मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, की इथे त्यांनी काय दिलेलं आहे बघा. आता तुम्ही सगळ्यात पॉइंट आणि नोट करून ठेवा, की जेणेकरून यामध्ये तुमचा समावेश झाला नाही पाहिजे. तर बघा, इथे तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला मी दाखवत आहे. इथं बघू शकता तुम्ही जिथे मी टिक मार्क करतोय, ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे. म्हणजे जसे की तुमचं इन्कम आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तर तुम्हाला लाभ याचा मिळणार आहे किंवा 2.5 लाखापर्यंत आपण पकडू शकतो. त्याच्यावरती जर तुमचं असेल, तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, की ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे जसा की तुमचा कोणी सर्व्हिसला असेल किंवा काय, तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही. हे देखील त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा पॉइंट त्यांनी दिलेला आहे. इथं बघू शकता पुढचा त्यांनी काय म्हटलेलं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही, इथे दिलेलं आहे त्यांनी, ज्याच्या कुटुंब ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपमंडळ, भारत किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्य करत सेवानिवृत्त त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा बाह्य यंत्रणेद्वारे कार्य करत कर्मचाऱ्यांचे स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. बघा, त्यांनी म्हटलेलं आहे, की सेवानिवृत्त किंवा राज्य सरकारमध्ये कंत्राट की असतील, तर त्यांचे 2.5 लाखाच्या आतमध्ये जर असेल कंत्राट, तरी ते पात्र राहतील. पण 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर ते देखील अपात्र राहणार आहेत. त्याचबरोबर चौथा पॉइंट जो दिलेला आहे त्यांनी, की तो चौथा, आता ते तुम्ही नीट समजून घ्या. आता इथं बघू शकता, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामध्ये मार्फत राबवण्यात येणार आर्थिक योजनेद्वारे 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, तर त्यांना देखील वगळण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर इथे त्यांनी म्हटलेलं आहे, की लाडके बहीणचे 500 रुपये भेटतील त्यांना, पण इकडं त्यांना 1000 रुपये नाही मिळणार, 500च रुपये मिळणार आणि तिकडले ते 1000 रुपये मिळणार आहेत, जे यांच्यासाठी आहेत. त्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे 5वा पॉइंट, ज्या कुटुंबाचे सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. जसे की तुमच्या याच्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये कोण खासदार असेल, आमदार असेल, त्यांना देखील लाभ याचा मिळणार नाही. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्याचबरोबर सगळ्यात जास्त पॉइंट हा गावाकडे म्हणजे सगळीकडे चालणारा पॉइंट, तो म्हणजे लास्ट पॉइंट आहे 7वा. बघू शकता तुम्ही, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबात सदस्य नावावर नोंदणीकृत आहे. जसे की तुमच्या घरामध्ये कुठलाही गाडी असो, ट्रॅक्टर किंवा काय, तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. कारण की तुमच्या जर 4 व्हीलर गाडी नावे असेल, तर तुम्हाला के-वाय-सी करूनसुद्धा तुम्हाला त्या के-वाय-सीचा फायदा होणार नाही, हे लक्षात असू द्या. तर हा अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.